दिग्रसमध्ये ओबीसी संघटना आक्रमक, विविध मागण्यांसाठी निवेदन सादर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघटना दिग्रसच्या वतीने गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता तहसीलदारामार्फत राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, ओबीसी आयोग तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनात ओबीसी, एससी, एसटी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात ठोस भूमिका मांडण्यात आली असून जातनिहाय जनगणना कडक यूजीसी इक्विटी रेग्युलेशन लागू करणे, शेतकऱ्यांना हमीभाव देणे, शिक्षकांना टीईटी मधून सूट देणे आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरू करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। संघटनेने नमूद केले की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका घेतली असताना प्रत्यक्ष जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात आलेला नाही। ही गंभीर बाब असून ओबीसी समाजाशी अन्याय आहे। ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व व विकासासाठी स्वतंत्र जातवार जनगणना अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या हितासाठी कडक यूजीसी इक्विटी कायदा लागू करण्याची मागणी करत सध्याच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करण्यात आली। राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन शेतमालाला किमान आधारभूत किंमत MSP लागू करण्याचीही मागणी करण्यात आली। याशिवाय 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांना RTE अंतर्गत टीईटी परीक्षेतून सूट देण्याची तसेच ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांची थांबलेली शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। वरील सर्व मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। निवेदन देताना सागर महिंद्रे, विजय घाटे, गजानन आंबेडकर, चोपडे सर, पुंडलिक उबाळे सर, संदीप रत्न पारखी, दिलीप जवादे सर, मनोहर काटकर, आनंद राऊत, भारत पाटील महिंद्रे, एकनाथ चिंचाने सर, ओमकार ठाकरे पाटील, कैलास नवघरे, मोरेश्वर उईके सर, दिलीप शिंगाणे सर, डॉक्टर गणेश महाजन, खाडेजी, अविनाश लखपती सर, सुरेश आरेकर, दीपक माहुरकर, ॲडव्होकेट नरेश इंगोले, लक्ष्मण वासकर सर, आहे साहेबराव हटकर सर, डॉक्टर सदानंद निरपासे, विकास गावंडे, विनोद वानखेडे सर, दुर्गेश निव्वे, टिळक नाईक, दिलीप डहाके, सुनील हिरास आदी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।